मौका था माघ मेले में मौनी अमावस्या के स्नान का। मित्रांनो, जय महाराष्ट्र. बघितलं ना, काही सुन्न करणारी घटना आहे. ही घटना कुठली पाकिस्तानमधली नाही मित्रांनो, किंवा बंगालमधली नाही आहे, किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता त्या महाराष्ट्रातील नाही आहे, किंवा जिथं BJPचे मुख्यमंत्री नाही त्या राज्यातील नाही. तर इथं हा BJPच्या जिथं सत्ता आहे आणि जिथं देशाचा पंतप्रधान BJPचा आहे, हिंदुत्ववादी पंतप्रधान आहे, त्या देशातली आणि त्या राज्यातली ही घटना मित्रांनो, प्रयागराजमधली. आणि शंकराचार्य जेव्हा स्नानाला चालले होते तिथं प्रयागराजला, तर पोलिसांनी आणि तिथल्या सरकारने त्यांना अडवलं. त्यांच्या शिष्यांना अरे बाप कसं बघितलं, पण केस धरून कसं काय लाथा बुक्क्या. बरं, लहान लहान मुलं पण होते शिकणारे, 10-15 वर्षाचे, वयोवृद्ध होते. त्यांना जेलमध्ये टाकलं, आतोनात मारलं मित्रांनो. अशी लाज वाटत नाही या हिंदू स्वतःला हिंदुत्वाचं सरकार म्हणून घेणारा योगीला लाज कशी नाही वाटत? कुठे आमच्या महाराष्ट्रातले भाडखाऊ भाडखाऊ आमचे कुठे हिंदुत्ववादी नेते, भाजपाचे भाडखाऊ जनता पार्टीचे. याच्यामुळे आम्ही याला भाडखाऊ जनता पार्टी म्हणतो का? कारण आमच्या साधू संतांचा होणारा असा अपमान आम्हाला चालणार नाही. साले कुठे तो भाडखाऊ नेपाळी नितेश राणे, कुठे तो आशिष शेलार भाडखाऊ, कुठे तो ढेबऱ्या फडणवीस, कुठे तो मोद्या, अरे कुठे तो साटम झाटम कुठं आहे? अरे स्वतः लाजा वाटत हिंदुत्वाचं सरकार म्हणते, तुम्ही हिंदुत्व म्हणते आणि साधू संतांची अशी हल्लापेष्टा करताय. लाजा नाही वाटत तुम्हाला भाडकवून? नो, अरे केस धरू ओढ राहिले, लाता बुक्क्या घालू राहिले तुम्ही. ते शिष्य लहान पोरांना 12, 14, 15 वर्षाच्या ते शंकराचार्याच्या यांना. अरे तू मौले बिलीव नाही, मुसलमान नाही तो. अरे हिंदुत्ववादी शंकराचार्य आहे तो, हिंदुत्ववादी शंकराचार्य. आणि न्यूज ह्या बातमीला पावतायत. लाजा वाटल्या पाहिजे. एवढा अन्याय ते शंकराचार्यावरती होतोय. आमच्या महाराष्ट्रातलं हिंदुत्ववादी नेत्यांचे थोबडं बसले का, मुख्य झाले का भाडकवणं तुम्ही? मित्रांनो, ह्या गोष्टीमुळे चिडचिड होती आणि भाजपाच्या लोकांना आम्ही शिव्या देतो. लोक म्हणतात की शिव्या का देतो? ह्या गोष्टीमुळे शिव्या देतो आम्ही. अरे कोण्या रात्री ते उद्धव ठाकरेचे कुठलं तो बाबा होता एक आपला भिक्षा मागणारा, त्याला कोणत्या तरी लोकांनी मारून टाकलं. त्यांनी आज 4 का 5 वर्ष झाले त्या गोष्टी, ते अजून उद्धव ठाकरेवरती आरोप घेत आहेत. काही संबंध नसताना लोकांनी चोर म्हणून ते बापाला मारलं. आणि या समोर दिवसावर ढवळ्या माहिती, समोर शंकराचार्याला सुद्धा मारलं असतं. लाज वाटते नाही तुम्हाला कशा? अरे स्वतः हिंदू म्हणून घ्यायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आणि त्या अंधभक्तांनो बघा, त्या BJPला तुम्ही सपोर्ट करता ना, याच्यामुळे आमच्या रक्त खवळतं. अरे लाज वाटते नाही तुम्हाला साल्यांनो? अरे शंकराचार्य साधू संतांना मारतात. अरे कोणी मुसलमान नाही, तो कोणी ख्रिश्चन नाही, कोणी बौद्ध नाही, कोणी नाही, हिंदू आहे ते. हिंदूला मारतायत, हिंदूला. आणि तुमचे थोबडं कसे गप बसलेत. तुमचे तोडून चिकार शब्द निघत नाही. फक्त आता एक मोदीवरती एक शब्द बोला, कसे कुत्र्याने भुकायला लागते आंधळे पांगळे भक्त भाडकव. मोदीला किंवा फडणवीसला एक शब्द म्हणा फक्त, कसे त्यांच्या कुत्र्याने भुकायला चालू कमेंटमध्ये, पार घाणघाण शिवाय देत्या, पार मारायच्या धमकी देत्या, हे आंधळे पांगळे भक्त. आणि तुम्हाला कसं लाज नाही वाटत रे? ते शंकराचार्य शिष्याला केस धरू ओढ राहिले आणि मार करू राहिले पोलीस, कसे लाज नाही वाटत? हिंदूंच्या राज्यात हिंदूंवरती अत्याचार होऊ राहिला. अरे लाज वाटलं पाहिजे. तुम्ही त्या खोट्या हिंदुत्ववादी पार्टीला सपोर्ट करता. आम्हाला पार्टीचं घेणं नाही, आम्हाला आमच्या धर्माचं घेणं नाही. उडत गेला उद्धव ठाकरे, उडत गेला ते राष्ट्राकडे, उडत गेले सगळे. पण मी भाडको जनता पार्टी हिंदुत्व कुठे आणते ना? कुठे गेलं तुमचं जात हिंदुत्व? कुठे तो निलेश राणे न्यापाळ्या? कुठे तो फडणवीस म्हणतो मी हिंदुत्वात जन्माला हिंदुत्वात मारणार? अरे कुठे चालेल तू आता? कुठे आहे जनाब आशिष शेलार? अरे कुठे तो मोदी? त्याच्या तोंडातून चिकार शब्द नाही. असा हात हे करतो काय नाटकं करतो. अरे सगळ्यात नाटकी भंगार माणूस या. तळतळ येते व्हिडिओ बघून तळतळ. आपल्या हिंदू साधू संतांवर होणारा अन्याय, तो पण BJPच्या काळात. अरे लाजा वाटल्या पाहिजे. अरे देव तुम्हाला कधीच माफ नाही करणार. तुमचं खोटं हिंदुत्व आहे ना, तो दिसतंय. तळतळ येते. आणि तो योगी साला भाडकव भगवे वस्त्र घालून स्वतः साधू संत संन्यासी समजतो आणि साधू संतांना मारतोय. खरंच शरम आणि लाज नाही खरंच तुम्हाला लोकांना साले.